तर आज आपण 36 साईजचा 4 टक्सचा ब्लाऊज बघूया। तर इथे मापाचा ब्लाऊज मी घेतलेला आहे आणि मापाचं ब्लाऊजचं माप बघूया। तर इथे मापाचा ब्लाऊज आहे बरोबर 10.5 इंच आणि याची उंची आहे, तर आपण मोजून बघूया। बघा याची उंची आहे 13 इंच। तर 13 इंच असेल तर आपण 1 इंच प्लस करायचा असतो आणि 14 इंच उंची घ्यायची। तर इथे मी ब्लाऊजचं अस्तर जे आहे त्याचे 4 भाग करून घेतलेले आहेत या पद्धतीने। आणि बघा 10.5 बरोबर मी याची छाती टाकून घेतली। उंची आहे 14 इंच, 13 इंचमध्ये प्लस 1 इंच करायचं 14 आणि प्लस पुढच्या भागामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचा आहे। त्याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि तो बॉक्स आपण कट करून घ्यायचा आहे। तर इथे मी बॉक्स कट करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि पुढच्या भागामध्ये प्लस 1 इंच सुद्धा आहे, तर तो प्लस 1 इंच आपल्याला योगपट्टीसाठी वापरायचा असतो। तर इथे आपण गळा घेतला 2.5 इंच आणि आपल्याला शोल्डर घ्यायचं 5.5 इंच। पुढचा गळा आहे 6 इंच, तो आपण नंतर वाढवू शकतो, पण आता माप टाकता आपण 6च घ्यायचा आहे। इथे मुंडा 6 इंच आणि त्याचा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे, जसा गळ्याचा पण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। इथे मुंड्यासाठी आपल्याला शेप द्यायचा आहे। पहिला शेप द्यायचा 1.5 इंचाचा आणि आतला शेप द्यायचा 1 इंचाचा। गळ्यासाठी सुद्धा 1 इंचाचा शेप देऊन घ्यायचा आपल्याला। आणि आता इथे बघू शकता तुम्ही, पुढच्या भागामध्ये आपण 1 इंच प्लस केला आहे, तिथे डॉट करून घेतलेले आहेत, तो आपल्याला नंतर वापरायचा। तिथून वरती आपल्याला 1.5 इंच करायचं आहे आणि गळ्याच्या साईडनी 2 इंच वरती घ्यायचं आहे आणि त्याला असा योगपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे। म्हणजे जो आपण 1 इंच पुढच्या भागामध्ये एक्स्ट्रा घेतला आहे ना, त्याची बरोबर आपल्याला योगपट्टी तयार करून भेटेल। आता योगपट्टी आपली तयार झालेली आहे। इथे परत आपण जिथून 1.5 इंच वरती घेतला आहे तिथून 1.5 इंच घ्यायचा आणि गळ्याच्या साईडनी 2 इंच वरती घ्यायचं आहे। आता गळ्याच्या आणि शोल्डरच्या मधोमध आपल्याला घ्यायचं आहे आणि खालती जाऊन 1.5 इंचावर आपल्याला एक टक्स मारून घ्यायचा आहे। हा 1.5 इंचाचा टक्स आणि साईडने अर्धा इंच असा टक्सचा शेप देऊन घ्यायचा आहे। आणि इथे बघा आता आपण जिथून 1.5 इंचाचा टक्स घेतलाय ना, त्याच्या 1 ते 1.5 इंच अंतरावर बाकीचे टक्स आले पाहिजे। या अशा अंतर त्याच्यामध्ये 1 ते 1.5 इंचाचं असलं पाहिजे। आणि जे आपण पहिले पॉईंट करून घेतलेत त्याचे टक्स मारून घ्यायचेत, म्हणजे हे झाले आपले ब्लाऊजचे टक्स। तर या पद्धतीने बघा, अशा पद्धतीने आपले टक्स मारून घ्यायचेत। तर पूर्ण ब्लाऊजचं आपलं माप टाकून झालेलं आहे। इथे शेप द्यायचे बाकी राहिलेत बघा, इथे अशा पद्धतीचे शेप द्यायचे आपल्याला। हा झाला पुढच्या भागाचा शेप आणि हा झाला पाठच्या भागाचा शेप आणि हा सुद्धा गळ्याचा शेप आपण मोजूनच घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही, म्हणजे व्यवस्थित आपला शेप येतात। आता आपल्याला माप टाकून झाले तर कटिंग करून घ्यायचे। कटिंग सुद्धा आपल्याला स्टेप बाय स्टेप करायचे। तर इथे पहिला मुंड्याच्या इथे जायचं आहे आणि बाहेरचा शेप कट करून घ्यायचा आहे। नंतर मग आपलं शोल्डर कट करायचं आहे आणि आता इथे फक्त पुढचा गळा कट करायचा, पाठचा गळा कट करायचा नाही आहे। बरोबर आपण लक्ष देऊन पुढचे 2 वरचे भाग आहेत ना तेच घ्यायचे आणि पुढचा गळा कट करून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने असं कट करायचं, तुम्ही बघू शकता। आता हा पुढचा गळा आपला कट करून झाला की पाठचा भाग साईडला ठेवायचा आणि पुढचा भाग साईडला करून घ्यायचा। तुम्ही बघू शकता असे 2 पार्ट याचे तयार झालेत। आता आपल्याला कट करायचा आहे पुढच्या भागातला जो शेप दिलाय आपण, तो शेप कट करून घ्यायचा आहे। या पद्धतीने कसं आपला शेप कट करून झालाय। आता आपल्याला योगपट्टी कट करून घ्यायची आहे। आपली बघा त्यामध्येच योगपट्टी सुद्धा कट करून होते, नंतर आपल्याला योगपट्टीचं टेन्शन सुद्धा नाही आहे। ब्लाऊज कट करताना आपली योगपट्टी कट करून निघते। आता जे पुढचे भाग जॉईंट असतात त्याला आपल्याला वेगवेगळं करून घ्यायचं आहे आणि जे आपण टक्स मारलेत त्याचे दुसऱ्या भागाला सुद्धा टक्स मारता आले पाहिजेत, म्हणून साठी आपण काय करायचं, चॉकने थोडं डार्क करून घ्यायचं आहे आणि हा छापा त्याच्यावर बरोबर पडला पाहिजे, जेणेकरून आपल्या दुसऱ्या भागाचे टक्स सुद्धा व्यवस्थित दिसले पाहिजे। तर आता मी टक्स आहेत ना ते डार्क करून घेते यातला आणि हे बघा दुसऱ्या भागाला जसे टक्स आलेले आहेत ना ते टक्स डार्क करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला टक्स मारायला सोपे पडतील। तर हे टक्स सुद्धा मारून झालेले आहेत आपले। आता घेऊया पाठचा भाग। तर पाठचा भाग बघा 2.5 इंचच आपल्याला गळा घ्यायचा आहे। इथे 2.5 इंच घेतलाय, इथे सुद्धा 2.5 इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि
गळा घेताना आपण काय करायचंय, जो आपल्याला मापाचा ब्लाऊज आहे ना तो घ्यायचा आणि ते या पद्धतीने असं लावायचं आहे, तुम्ही बघू शकता. आणि अर्धा इंच थोडंसं सोडायचं आहे आपल्याला आणि नंतर आपल्याला वरती जो गळ्याचं माप टाकायचं आहे. आणि म्हणजे बरोबर आपला गळा जेवढा आहे ना पहिल्या मापाचा ब्लाऊजवरून दुसऱ्या मापाचा बरोबर गळा येतो. या पद्धतीनं जर माप ठेवलं तर आता आपल्याला गळ्याचा जो जसा शेप द्यायचा आहे त्या पद्धतीचा शेप आपण देऊ शकतो. तर इथे मी पानगळा घेणार आहे, तर पानगळ्याचा शेप मी देऊन घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि छानपैकी आपला पानगळा सुद्धा तयार झालेला आहे. आता पानगळा आपण कट करून घेऊया. छानपैकी आपला पानगळा तयार झालाय, तुम्ही बघू शकता. आहे ना छान असं मस्त. आता इथे बघा हे बाहीसाठी मी कपडा घेतलेला आहे. आता आपल्याला बाही सुद्धा व्यवस्थित प्रकारे तयार करून घ्यायची आहे. बाहीसाठी खूप म्हणजे असं डोकं वापरून काम करायला लागतं, तर बाहीचं व्यवस्थित तुम्ही लक्ष देऊन बघा. आता ही मापाचा ब्लाऊज घेतला, त्याची बाही किती आहे आपण ते बघूया. तर याची बाही आहे 4.5 इंच. 4.25चा 1 पॉईंट थोडंसं कमी आहे, तर 4.5 आपण धरूया त्याची. तर इथे बघू शकता आपण 4.5 इंच बाही. तर आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे, म्हणजे 5 इंच आपल्याला घ्यायचे असे. मग बाहीच्या उंचीमध्ये आपल्याला फक्त अर्धा इंचच प्लस करायचं आहे. जास्त लांबी घ्यायची नाही आहे, अर्धा इंचच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर आधी तर आपण ते व्यवस्थित लाईन मारून घेऊ, जेणेकरून आपली बाही सरळ येईल. एक्स्ट्रा कपडा आहे ना तो व्यवस्थित करून घेते मी आता. तर आणि आपल्याला बाहीसाठी घडी 8.5 इंच घ्यायची, तुम्ही बघू शकता. आपल्याला ब्लाऊजची घडी 10.5 आहे, तर आपल्याला त्याची 8.5 इंच घडी घ्यायची आहे. आणि उंचीचं 4.5 मध्ये अर्धा इंच प्लस करायचं आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही वरून जिथे बंद बाजू तिथे नाही घ्यायचं, जिथे ओपन बाजू आहे तिथून वरून खाली 2.5 इंच घ्यायचं आहे. मग इथे आपल्याला शेप देण्यासाठी 3 इंचावर आणि 1.5 इंचावर पॉईंट करून घ्यायचा आहे. आता जो एक्स्ट्रा कपडा आहे ना तो मी कट करून घेते, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता तुम्हाला व्यवस्थित समजेल, बघू शकता तुम्ही. तर आता इथे 3 इंच आणि 1.5 इंचाचा पॉईंट आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता जिथून आपण 2.5 इंच खालती घेतले तिथून आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. जवळजवळ 1 इंचाचा सरळ लाईन मारून घ्यायचे, नंतर आपल्याला शेप द्यायचा आहे. शेप देताना पहिला आपल्याला पुढचा शेप द्यायचा आहे आणि नंतर पाठचा शेप द्यायचा आहे, या पद्धतीने. आणि इथं दंडघेरमध्ये थोडंसं आपल्याला क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे, असंच अंदाजे अर्धा ते 1 इंचाची लाईन मारून घ्यायची आहे. आता मी बाहीची कटिंग करून घेते. पहिला आपल्याला बाहेरचा शेप कट करायचा आहे आणि ओपन करून नंतर आपल्याला आतला शेप कट करायचा असतो. अशी ओपन करायची बाही आणि नंतर आता हा आतला शेप, म्हणजे हा जो भाग आहे आतला शेपचा भाग आहे तो आपल्याला पुढच्या भागातच लावायचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणूनसाठी तो अर्धा इंच म्हणजे आतला शेप तो आपण कट करत असतो, तो पुढच्या भागात लावण्यासाठी. तर इथे जो मुंड्याचा भाग आहे त्यातला जो कपडा उरलेला आहे तर त्याचा आपण काज बटनसाठी पट्टी तयार करून घेतो आहोत. ह्या 2 पट्ट्या तयार झालेल्या ह्या काज बटनसाठी. आता यामधून आपण काय करूया, क्रॉस पट्ट्या आपल्याला पुढच्या भागासाठी क्रॉस पट्ट्या लावायच्यात फक्त. तर या भागामध्ये आपण क्रॉस पट्ट्या तयार करून घेऊया. तर आता हा भाग सरळ पकडल्यानंतर त्याच्याबरोबर क्रॉस पट्ट्या तयार होतात, हे ते बघू शकता तुम्ही. ही क्रॉस पट्ट्या कट करते. आता इथे क्रॉस पट्ट्या सुद्धा आपल्या तयार झाल्या आहेत. काज बटन पट्टी तयार झालेली, म्हणजे ज्या ज्या पट्ट्या आपल्याला लागतात त्या पट्ट्या आपण कटिंग करतानाच लगेचच कट करून ठेवायच्या. आता इथे एकाला एक जॉईन केली की ती एका भागाची तयार होईल. म्हणजे 4 पट्ट्या आहेत तर त्याच्या दोघांची एक अशा 2 पट्ट्या तयार करून घेऊया. तर ही पट्टी ही पाठच्या भागासाठी तयार करून ठेवलेली आहे. म्हणजे जवळजवळ आपल्या सगळ्या पट्ट्या तयार झालेल्या आहेत. सगळं कटिंगसुद्धा तयार झालेलं तुम्ही बघू शकता. अस्तरचं सगळं कटिंग करून झालेले आहेत. योगपट्टीसुद्धा तयार झालेली आहे. सगळे भाग तयार आहेत इथे कटिंगचे, तुम्ही बघितले असतीलच. आता सगळे व्यवस्थित बघायचे सगळे आहेत की नाही हे बघा. पट्ट्यासुद्धा बघायच्या. क्रॉस पट्ट्या आहेत इथे. ही पाठची पट्टी आहे. आता आपल्याला
कपड्यावर कटिंग करून घ्यायचं आहे। आता हे कपडासुद्धा बघायचं आहे आपण, एका साईडला पाठीच्या भागासाठी पट्टी आहे आणि एका साईडला बाहीच्यासाठी पट्टी आहे। तर बाहीच्या साईडची जी पट्टी आहे तिथे बाही ठेवायची आहे आणि जिथे पाठच्यासाठी पट्टी आहे तिथे पाठीचा भाग ठेवायचा आहे, तुम्ही बघू शकता इथे, आणि नंतर बाकीचे भाग ठेवायचे। इथे बाहीसाठी मोठी पट्टी तर बाहीसाठी वापरायचं इथे, अशा प्रकारे मी ठेवून घेतलेलं आहे। आता ह्याचं कटिंग आपल्याला करून घ्यायचं आहे। आणि आता बाहीसाठी थोडंसं जर कमी पडलं तर त्याला जॉईन लावावाच लागतो, तर थोडंसं कमी असेल तर काय एवढं हे करून घ्यायचं नाही, आपण लावून घ्यायचे, त्याला जॉईन देऊन घ्यायचा आणि बाही तयार करून घ्यायची। इथे पाठीचा भाग मी कट करत आहे। सगळे भाग असे जसे ठेवलेत तसेच आपण कट करून घ्यायचे। थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं असतं, जिथे कापड घेतो कापडावर आपण जेव्हा अस्तर ठेवतो तर कापड थोडा एक्स्ट्राच घ्यायचा, जेणेकरून आपल्याला एकमेकांना जॉईन करता येईल। असं यासाठी आपल्याला थोडंसं कपडा जास्तच कटिंग करायचा असतो, एकदम कट टू कट असं कट नाही करायचा। मी बघा कसा जास्तच घेतलेला आहे। योगपट्टीला सुद्धा मी जास्तच घेतला आहे। योगपट्टी लावताना आपल्याला व्यवस्थित लावता यावी यासाठी थोडंसं जास्तच घेतलं आहे। तर अशा पद्धतीने आपल्या ब्लाऊजची कटिंग व्यवस्थित तयार झालेली आहे। पार्ट 2 मध्ये आपण शिवून बघू।